हॅलो चॅम्पियन्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑफ क्लास 10th. हे आपल्या सायन्समध्ये हा पहिला चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट आहे, ती आपण आता बघूया. सुरुवातीला डार्विन्स थेअरी काय आहे, कशी आहे ते सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे एक असंच तुम्हाला डार्विन थेअरी समजायला सोपी जावी म्हणून तुम्हाला असंच एक माझ्याकडून समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये आता जर समजा आपण हे दोन प्लेयर आहेत असं समजूया, हा एक आहे, हा एक आहे. याचा तुम्ही रील ज्यावेळेस लॉकडाऊन होतं तेव्हा तुम्ही बघितला असाल, आणि हा दुसरा कोण आहे ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. हा आहे आपला जगातील सर्वात जास्त म्हणजे फास्ट मध्ये रनिंग करणारा आपला उसेन बोल्ट आहे. आणि ही एक काय करूया आपण, इथं एंड पॉइंट होतो ह्या रेसचा, किती 100 मीटरची आपली ही रेस आहे असं समजूया. हम्म? तर ह्या दोघांची जर समजा आपण रेस लावली 100 मीटरची, तर कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? जरा विचार करा तुम्ही, की या दोघांची जर समजा रेस लावली तर कोण जिंकेल? तर ऑब्विसली आपला उसेन बोल्ट जो आहे, की जो टॉप स्पीड मध्ये रनिंग करतो 100 मीटर, तर त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर तोच ही रेस जी आहे ना, ते एकदम स्पीड मध्ये जाऊन कंप्लीट करू शकतो. ह्यानं एक दोन पाऊल टाकायच्या आधीच हा इथं त्याची रेस जी आहे ती तो कंप्लीट करू शकतो. तर आपल्या डार्विन थेअरी मध्ये पण असंच आहे, की प्राण्यांची पण रेस आहे. ती रेस कशाची, रनिंगची नाही आहे, तर ती जगण्याची रेस आहे. आणि या जगण्याच्या रेसमध्ये प्राणी एकमेकांसोबत जीवघेणी स्पर्धा करतात, आणि त्यामध्ये ते जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि जे जिंकतात तेच, जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ते पुढे कंटिन्यू होतात. आणि जे प्राणी, वनस्पती या स्पर्धा जी आहे जगण्याची, ती जिंकू शकत नाहीयेत, ते काय होतात, ते कालवश होतात, ते परत पृथ्वीवरती दिसत नाहीत. तर ह्यामध्ये आपण काय करू शकतो, जर समजा तुम्हाला काय वाटतं, हा तुम्हाला वाटतं का हा जिंकू शकतो का? जर समजा यानं याच्यासारखी बॉडी तयार केली, जवळपास वर्ष 2 वर्ष असा टाइम घेतला, याच्यासारखं ट्रेनिंग केलं, याच्यासारखं फिटनेस तयार केला यानं, तर तो 100 मीटरची रेस जी आहे, तर त्या रेसमध्ये तो स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या सवयींमध्ये बदल करून, त्याची फिटनेस चांगली करून तो पण ही रेस जिंकू शकतो. जर समजा यानं याच्यासारखी प्रॅक्टिस केली, याच्यासारखं ॲथलीट सारखं त्याचं शरीर तयार केलं, आणि भरपूर जर प्रयत्न केले, मेहनत केली, तर हाही ही रेस जिंकू शकतो. ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. जर याने त्याच्यामध्ये बदल केला, त्याच्या सवयींमध्ये बदल केला, याची फिटनेस जी आहे उसेन बोल्टची, याच्यासारखी जर फिटनेस यानं तयार केली, तर तो ही शर्यत जिंकू शकतो. तर आपल्याला ह्या उदाहरणावरनं एवढंच, की बाबा डार्विनला काय नेमकं अपेक्षित होतं, ते आपल्याला मी फक्त ह्या एका छोटासा प्रयत्न केला, की कसं प्रकारे छोट्याशा उदाहरणातून तुम्हाला सांगता येईल, की जे प्राणी जे असतात, ते प्राण्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा असते जगण्याची. आणि जो प्राणी किंवा जी वनस्पती आहे, ही स्पर्धा जी आहे ती जिंकतो, तोच पुढे त्याच्या पुनरुत्पादन म्हणजे त्याच्यासारखेच अजून नवीन प्राणी जो आहे, तो लैंगिक पुनरुत्पादन करून किंवा अलैंगिक पुनरुत्पादन करून आपली रेस जी आहे ती कंटिन्यू करू शकतो. आणि जे याच्यामध्ये अयशस्वी होतात, ते कायमस्वरूपी नष्ट होतात. तर हेच आपल्याला या डार्विनच्या थेअरीमध्ये आहे. काय आहे डार्विनचा एक जो सिद्धांत आहे, डार्विनचा जो सिद्धांत आहे, तो एक मी या छोट्या छोट्या पॉइंटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काय असतं, जेवढे जेवढे आपले प्राणी आहेत, आता आपण माणूस म्हणून प्राणी आहे, कुत्रा प्राणी आहे, पुन्हा वाघ, पुन्हा काही काही अशा वनस्पती आहेत. तर हे काय करतात,
प्रचंड पुनरुत्पादन करतात. आपल्यासारखाच आपले बारके सजीव जे आहेत ते तयार करत असतात. आणि काय होतं, याच्यातून त्यांच्यामध्ये संघर्ष तयार होतो. कारण आता राहण्याची जागा, खायसाठी अन्न, राहताना जो निवारा आहे, तो निवारा म्हणा, खाण्यासाठीचं जे अन्न आहे, राहण्यासाठी जागा जी आहे, तर याच्यामध्ये ही जी अन्न म्हणा, निवारा म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या एक मर्यादित प्रमाणात आहेत. आणि यांची संख्या झाली, तर या सर्वांमध्ये एक काय होतं, संघर्ष तयार होतो, की जगण्याची स्पर्धा तयार होते. मग याच्यामध्ये जे काही असतात, ते प्राणी स्वतःमध्ये बदल करतात. स्वतःमध्ये बदल करून स्पर्धा जी आहे, ती जिंकतात. आणि जे प्राणी जे असतात, त्यांना यामध्ये काही बदल तर करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते नष्ट होतात. आणि जे प्राणी स्पर्धा जिंकतात ते पुढे सरकतात आणि आपली काय करतात, नवीन प्रजाती जी आहे ती तयार करतात. हाच आहे आपल्या डार्विनचा एक सिद्धांत. तो आपण आता विस्तारित रूपामध्ये आपण बघूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हा कोण आहे, चार्ल्स डार्विन, शास्त्रज्ञ आपले. त्याचं कोणतं बुक आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस, हे त्याचं जे पुस्तक आहे ना, तर त्या पुस्तकामध्ये ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये त्यानं काय सांगितलंय, सक्षमतेत जगतील, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, जे फिट राहतील त्या सर्व ती जी स्पर्धा आहे त्यामध्ये फिट राहतील तेच सर्वाईव्ह करतील, जगू शकतील आणि आपली पुढची पिढी जी आहे ती निर्माण करतील. आणि जे हे करणार नाहीत ते काय करतील, ते नष्ट होतील. हाच आपल्या डार्विनचा जो आहे तो सिद्धांत आहे. पण यानं सिद्धांत कसा मांडला, त्यानं पहिल्यांदा काय केलं, विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी, या प्राण्यांचं काय केलं त्यानं, हा एक प्राणी असं समजा कुठला तर, या प्राण्यांचं काय केलं, असंख्य नमुने घेतले विविध प्रदेशातून, जसं की वाळवंटी प्रदेश असेल, पुन्हा पर्वतीय प्रदेश, अजून कुठं किनारी भाग, आपला समुद्र सपाटी, समुद्र किनारा भाग, असे त्यानं काय केलं, विविध प्रदेशातून वनस्पती आणि प्राणी यांचे नमुने जे आहेत ते गोळा केले. आणि गोळा करून त्याच्यावरती त्यानं अभ्यास करून हे पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध केलं. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं, हे सर्वायवल ऑफ फिटेस्ट, सक्षमतेत जगतील, हा जो आहे तो त्यानं सिद्धांत मांडला, की जो अतिशय प्रसिद्ध असा आहे. आता आपण एक एक पॉईंट बघूया. सुरुवातीला काय तुम्हाला पॉईंट सांगितलेलं, प्रचंड पुनरुत्पादन. म्हणजे काय असतं याच्यामध्ये, आपले जे सर्व सजीव जे आहेत ते सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. आता एखादा मासा असतो ना, त्या माशाची जी काही मादी आहे, हे मासा आहे असं समजा, डोळा कडतो माशाला. ही माशी जी आहे ना, ती लाखो अंडी घालते. किती लाखो अंडी जी आहे ती एक मासा घालत असतो. तर अशा प्रकारे प्रचंड संख्येनं त्यांचं काय होतं, पुनरुत्पादन होतं. आणि त्याच्यामध्ये परत मग ज्यावेळेस पुनरुत्पादन जास्त होतं, संख्या वाढते आणि जे रिसोर्सेस असतात, म्हणजे खाण्यासाठी जे अन्न आहे, त्यांचा राहण्याचा निवारा असेल, त्यांची राहण्याची कंडिशन असेल, ही मात्र काय असते, लिमिटेड असते, कमी असते. मग यांच्यामध्ये काय होते, प्रचंड जीवघेणी स्पर्धा तयार होते याच्यामध्ये. आणि काय होतं मग याच्या पुढं, ही स्पर्धा जी आहे, जीवघेणी स्पर्धा, याच्यामध्ये जो फिट राहील, फिटेस्ट, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, हे जे आहे ते आपण या या सिद्धांतामध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला पहिल्यांदा काय होतं, प्रचंड पुनरुत्पादन होतं. त्याच्यानंतर या सर्व सजीवांची संख्या जरी वेगाने वाढली तरी त्यांना राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी, पिण्यासाठी जे पाणी लागतं, जागा लागते, अन्न लागतं, हे काय असतं, मर्यादित असतं. मग हे मर्यादित असल्यामुळं
ते काय करतात, सजीव एकमेकांसोबत स्पर्धा करतात. आपल्याला ती गोष्ट पाहिजेच यासाठी ते काय करतात, एकमेकांसोबत स्पर्धा करतात. मग ही स्पर्धा केल्यानंतर जिंकणारा कोण जीव असतो, की जो काही आपले जे गुणधर्म आहेत आवश्यक असे, ही स्पर्धा जिंकण्यासाठी जी कपॅसिटी असेल, कॅपॅबिलिटी असेल किंवा आपले जे विशिष्ट असे गुणधर्म असतील, तर जो सजीव ते गुणधर्म दाखवतो, तोच सजीव काय होतो, त्या स्पर्धेमध्ये तग धरून राहतो. समजलं? आणि स्पर्धा जिंकून त्याची लाईफ ती आहे ती कंटिन्यू करतो. तर याच्यामध्ये आता तुम्ही बघा, हा एक कोण आहे, आपला उंट आहे, वाळवंटातून चालत चाललेला आहे. आता जर समजा त्याची उंची कमी असती, त्याची उंची कमी असती, त्याचे पाय जर बारीक असते, तर त्याला वाळू जी तापलेली असते त्याचा किती त्रास झाला असता. तर तो जगू शकला असता का वाळवंटामध्ये यामुळे? तर अशा प्रकारचे जे गुणधर्म आहेत ना, तर तो जीव स्वतः दाखवतो, आपल्यामध्ये बदल करून घेतो आणि आपल्यामध्ये बदल करून विशिष्ट असे गुणधर्म जे जगण्यासाठी आवश्यक आहे ते तो दाखवतो आणि तो स्पर्धेमध्ये तगून राहतो किंवा ती स्पर्धा ती जिंकतो. जिंकलं इथपर्यंत. आता एक उदाहरण जे आहे, आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. कशाचं? हे आपल्या जिराफाचं. की जिराफ जो आहे हा किती उंच आहे बघा. याच्यामुळे काय होतं त्याला, ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये त्याला अशी काही काही झाडं जी असतात ना ती अशी उंचावरती असतात, अशी उंचावरती त्याची पानं असतात. तर ते खाण्यासाठी हा जिराफ खाऊ शकेल. पण जर समजा तिथं एखादा असं बारका जिराफ असेल, हा जिराफ आहे, हा जिराफ इथली पानं खाऊ शकेल का? नाही खाऊ शकणार. तर त्याच्यामुळे काय होईल, या जिराफाला अन्न मिळणार नाही आणि हा जिराफ काय होईल, अन्नाअभावी मरण पावेल. पण त्याच जागी जर आपला हा उंच जिराफ आहे, काही काही प्रदेश असे असतात की जिथं खाली गवत नसतं, तर ते काय करतात, जे प्राणी असतात ते असं उंच झाडावरती जे पानं आहेत ना, तर ती खाऊन आपलं जीवन जगत असतात. तर अशा ठिकाणी जे जिराफ असतात, तर जे जिराफ जे असतात ना, जे उंच मानेचे जिराफ असतात ना, तर ते जिराफ जे आहेत तर ते जगतात आणि जे बारीक मानेचे असतात ते त्यांना काय खायला मिळत नाही, त्याच्यामुळे काय होतं त्यांचं, ते मरतात. तर अशा प्रकारे निसर्ग पण काय करतो, जे स्वतःमध्ये बदल करून घेतात, जे स्वतःमध्ये बदल करून घेण्यास जे काही असे सक्षम सजीव असतात, तर ते फक्त सक्षम सजीव, निसर्ग कोणाची निवड करतो, सक्षम सक्षम सजीवांची निवड करतो. आणि जे सक्षम नसतात ते काय करतात, ते नष्ट होतात. जे सक्षम सजीव असतात, ते सक्षम सजीव काय होतात, ते त्यांची रेस जी आहे ते जिंकतात आणि त्यांचं लाईफ सायकल जे आहे ते पुढं कंटिन्यू राहतं. आणि जे सक्षम सजीव असतात ते काय करतात मग, आपल्यासारखी आपली पुढची पिढी जी आहे ती तयार करतात, म्हणजे पुनरुत्पादन करतात. आणि आपल्यातले जे उपयुक्त बदल असतात, की जे जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात, ते बदल ते काय करतात, सजीव पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतात. जसं की जो आता हे दोन जिराफ आहेत असं तुम्ही समजा. हे दोन जिराफ आहेत, हे दोन जिराफ जे आहेत आणि हे असं झाड जे आहे ते असं ह्या ठिकाणी झाडाला पानं आहेत. तर हे यांचं तोंड जे आहे ते तिथपर्यंत पोहोचत नाही. पण यातील एखाद्या जिराफानं जर प्रयत्न केला आणि स्वतःमध्ये बदल करून घडवून आणले, तर तो इथली जी पानं खाण्यासाठी जे स्वतःमध्ये बदल करून आणेल, तर तो काय होईल, इथली पाने खाईल. त्याच्यामुळे काय होईल, त्याचं जीवन जे आहे
ती जीवनाची जी स्पर्धा आहे तर तो जिंकेल. आणि या जिराफाने स्वतःमध्ये बदल करून घेतले नाहीत, त्याच्यामुळे काय होईल, हा नष्ट पावेल. आणि हे जे जिराफ जे आहे याच्यामध्ये केलेला जो यानं बदल आहे, हा बदल जो आहे तो जिराफ आपल्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतो. त्याची मान जी आहे ती लांब लांब होत जाते. आणि अशा प्रकारे हजारो पिढ्यापर्यंत ही प्रक्रिया जी आहे ना ती चालत राहते. आणि अशा अनेक पिढ्यांच्या बदलानंतर मूळ प्रजाती जी आहे त्या मूळ प्रजातीपेक्षा वेगळी आणि जास्त विकसित अशी नवीन प्रजाती जी आहे ती तयार होते. म्हणजे काय, जे जगलेले जे सजीव असतात ते जगलेले सजीव ते पुनरुत्पादन करतात. जगलेले सजीव पुनरुत्पादन करतात व जगण्यासाठी जी रेस आहे ती रेस जिंकण्यासाठी स्वतःमध्ये जे आवश्यक बदल जे त्यांनी केलेले असतात ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतात. आणि अशा प्रकारची जी क्रिया आहे ती वर्षानुवर्ष चालत राहते, पिढ्यानपिढ्या चालत राहते. आणि अशासारखे जे बदल आहेत ते जरा जरा करत त्यांचं संचयन होतं, म्हणजे साठत जातं. आणि त्यामुळं काय होतं, मूळ प्रजातीपेक्षा वेगळी आणि जास्त अशी विकसित नवीन प्रजाती जी आहे ती तयार होते. इथपर्यंत आपण आपला जो डार्विनचा सिद्धांत जो आहे तो आपण बघितलेला आहे. तर आता आपण या डार्विनचा जो सिद्धांत आहे ना याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत त्या डार्विननं एक्सप्लेन केलेल्या नाही आहेत. तर त्या त्यानं काय एक्सप्लेन केलेलं नाही आहेत ते आपण बघूया. डार्विननं काय एक्सप्लेन, नैसर्गिक निवड, फक्त नैसर्गिक निवड याच्यावरती त्यानं बोललेलं आहे. नैसर्गिक निवड ही फक्त उत्क्रांतीला कारणीभूत असलेली अशी एकमेव गोष्ट नाहीये. डार्विनचा सिद्धांत फक्त नैसर्गिक निवडीवर होता आणि उत्क्रांती जी आहे ती विविध गोष्टीतून होत आलेली आहे. फक्त त्याला कारणीभूत असं नैसर्गिक निवड एवढीच एक गोष्ट नाहीये. तर हा आपला मुद्दा जो आहे तो पहिला आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे की डार्विननं काय सांगितलेलं आहे की सजीवांमध्ये उपयुक्त व अनु अनुपयुक्त असे बदल होत असतात. पण ते बदल नेमके का आणि कसे होतात की ज्याला जनुकीय कारण असतं, जेनेटिक्स असतं, त्याचं स्पष्टीकरण मात्र त्यानं काय दिलेलं नाहीये. डार्विननं उपयुक्त बदल होतात आणि अनुपयुक्त बदल होतात हे फक्त त्यानं काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण ते बदल नेमकं का होतात आणि कसे होतात, शरीरामध्ये रचना कशी बदलते, काय होतं, यासारख्या गोष्टी आहेत. या गोष्टींचा त्याला एक्सप्लेनेशन देता जमलं नाहीये, की सांगता आलं नाही की बाबा ह्या गोष्टी ज्या आहेत ते कशा प्रकारे होत असतात. आणि डार्विननं काय केलेलं आहे की हळूहळू होणाऱ्या, फक्त तिसरा पॉईंट काय आहे आपला, डार्विननं फक्त हळूहळू होणारे जे बदल आहेत यांचाच फक्त विचार केला. जलद बदल जे होतात त्या जलद बदलांकडे त्यानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. काय 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 होतं, निसर्गामध्ये खूप फास्ट फास्ट चेंजेस होतात आणि त्याच्यातून नवीन प्रजाती पण तयार होऊ शकतात. तर डार्विनच्या सिद्धांत जो आहे तो त्याच्यामध्ये याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये हळूहळू जे होणारे बदल जे आहेत यांचाच फक्त त्यानं विचार केलेला आहे. पण त्यानं जे फास्ट चेंजेस होतात त्या गोष्टींचा विचार जो आहे तो केलेला नाहीये. अशा प्रकारे 3 आक्षेप जे आहेत ते डार्विन यानं जो डार्विन theory of natural selection which tell about survival of fittest म्हणजे सक्षम ते जगतील या थेरीमध्ये
सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण जवळपास डार्विनचे जे 4 ते 5 पॉइंट ते बघितलं आणि डार्विनचा जो सिद्धांत आहे त्याच्यावरील 3 आक्षेप जे आहेत की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट जी आहे ते उत्क्रांतीला कारणीभूत नाहीये. तर त्यासाठी अजूनही काही काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे यासारखे बदल होत असतात. दुसरं काय सांगितलेलं आहे की डार्विननं उपयुक्त बदल, अनुपयुक्त बदल होतात असं सांगितलेलं आहे. पण ते बदल नेमके का आणि कसे होतात याचं कारण त्याला किंवा याचं स्पष्टीकरण मात्र त्याला देता आलं नाही आहे. तिसरा पॉइंट मध्ये काय आहे? त्यानं फक्त त्यानं जलद बदलांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण जे हळूहळू होणारे जे बदल आहेत याचाच विचार करून त्यानं हा सिद्धांत जो आहे तो एक प्रकारे सिद्ध केलेला आहे. याच्यामध्ये त्यानं जे बदल जे आहेत फास्ट मध्ये होणारे बदल याच्याकडे त्यानं दुर्लक्ष केलेलं आहे. हे आक्षेप जरी असले किंवा यासारखे काही क्वेरीज जरी त्याच्या सिद्धांताबद्दल असत्या, परंतु यानं जो शोध लावलेला आहे, हा सिद्धांत जो एक्सप्लेन केलेला आहे, हा एक आपल्या सायन्समध्ये एक मैलाचा दगड आहे, की एक ही खूप मोठी अशी अचीवमेंट आहे, की ज्यामुळे आपल्याला प्राणी वनस्पतींची स्पर्धा, त्यांच्यामध्ये असणारी बदल करण्याची जी क्षमता असेल किंवा नैसर्गिक निवड जी आहे, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजलेल्या आहेत. याच्यातील आक्षेप जे आहेत ते आपण आता बघितलेला आहे या लेक्चरमध्ये आणि डार्विनचा जो सिद्धांत आहे तो पण आपण या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तर एक तुम्हाला जस्ट क्विक मध्ये आतापर्यंत समजलेलं आहेच. फक्त हे क्विक मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर डार्विनचा सिद्धांत काय आहे? आपली प्रचंड पुनरुत्पादन होतं सजीवांमध्ये आणि सजीवांमध्ये मग पुनरुत्पादन झाल्यानंतर जगण्यासाठी संघर्ष त्यांच्यामध्ये उभा राहतो. कारण की आपलं अन्न, वस्त्र जे आहे, निवारा असेल यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या मर्यादित आहेत. या गोष्टी मिळवण्यासाठी एक स्पर्धा तयार होते व या स्पर्धेमध्ये जे सजीव स्वतःमध्ये बदल करून आणतात, उपयुक्त असे बदल करून आणतात स्पर्धा जिंकण्यासाठी, तर त्यांची निवड काय करतं? निसर्ग त्यांची निवड करतं. आणि ते काय होतात? जगण्यासाठी सक्षम असे सजीव असतात, की जे काय करतात पुढे? नवीन प्रजाती त्यांच्यामध्ये जे नवीन वैशिष्ट्य जे तयार होतात, उपयुक्त असे बदल होतात, या उपयुक्त बदलांचं त्यांच्यामध्ये संचयन होतं. पिढ्यानपिढ्या असं त्यांच्यामध्ये संचयन होत जाऊन एक वैशिष्ट्यांसकट विशिष्टपूर्ण अशी एक ती आपली वेगळी प्रजाती, विकसित अशी प्रजाती ते तयार करतात, की जी प्रजाती त्यांच्या सुरुवातीची जी त्यांची मदर स्पेसिस असते, की त्यांच्यापेक्षा ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते आणि एक विकसित अशी प्रजाती असते. तर आपण इथं हा जो पॉइंट आहे डार्विनचा सिद्धांत हा आपण बघितलेला आहे. याच्यामध्ये बघितलेला आहे जीवनातील संघर्ष आणि उपयुक्त बदल. याच्यामध्ये बघा हे 3 हे हिरव्या कलरचे आहेत, की यांचा कलर जो आहे तो पानाचा जो कलर आहे तोच आहे. आणि याचा कलर जो आहे तो डार्क ग्रीन आहे आणि यांचा कलर कुठला आहे? पानासारखा पोपटी कलर आहे. तर कावळा ज्यावेळेस येईल तो काय करेल? जे त्यांना या पानावरती स्पष्ट दिसतात किडे, तो किडे उचलेल का यांना उचलणार आहे? यांनी काय केलेलं आहे? स्वतःमध्ये असा बदल केलेला आहे. त्याच्यामुळे कावळा जो आहे तो दिसणारेच उचलून घेऊन जाणार. हे मात्र काय होणार? प्रजाती जगण्याची रेस काय होणार? ती विशिष्ट बदल केल्यामुळे जिंकणार. यासाठी हे जे आहे ते आपल्याला या डार्विनच्या सिद्धांतामध्ये समजतं. काय आहे? सक्षमतेच जगतील. जीवघेणी स्पर्धा आहे आणि सजीव काय करतात? ती स्पर्धा जिंकण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून घेतात आणि निसर्ग काय करतं? त्यांची निवड करतं. आता तुमची पण 10th ची तुमची एक्झाम आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घ्या.
अभ्यासाची सवय लावा. चांगल्या प्रकारे प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक कन्सेप्ट स्वतः डोळ्याखालून घाला आणि प्रत्येक चॅप्टरच्या कन्सेप्ट समजल्यानंतर त्याच्या एक तुम्ही स्वतःच्या हँड रिटन नोट्स तयार करा. जास्तीत जास्त रायटिंग प्रॅक्टिस करा क्वेश्चन्सची. यासारखे बदल तुम्ही आता याच्या अगोदर अभ्यास कसे करता काय हे माहित नाही, पण या ज्या गोष्टी परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आहेत, त्यासाठी तुम्ही जर अपेक्षित असे बदल केला तर तुम्ही पण या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क पाडून यशस्वी होऊ शकाल. असं नाही की तुमच्या 10वी मध्ये आतापर्यंत ज्याचा 9वी पर्यंत पहिला नंबर आलाय त्याचाच नंबर जो आहे तो 10वी मध्ये पहिला येईल, असं कोणतीच गोष्ट नसते. तुम्ही स्वतः मेहनत करा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि अपेक्षित असे स्वतःमध्ये बदल तयार करा. तर डार्विनची जी थिअरी आहे याच्यामध्ये जे सजीव स्वतः मध्ये बदल करतात, स्वतः जीवघेणी स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे बदल तयार करून ती स्पर्धा जिंकतात. तर तसं तुम्ही स्वतः बदल करा, स्वतः अभ्यासाची टाइम टेबल ठरवा, स्वतः मेहनत घ्या आणि तुम्ही पण तुमच्या 10th मध्ये तुमचा नंबर जो आहे तो चांगला येईल आणि चांगले पर्सेंटेज तुम्हाला या 10th एक्झाम मध्ये तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्हाला शुभेच्छा अभ्यास करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी. डार्विनची थेअरी आपल्याला जरी या सजीवांबद्दल सांगत असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतःमध्ये किती बदल केले पाहिजेत, काय केलं पाहिजे. तर आपण भेटत राहूया असंच आणि तुम्ही कायम सोबत राहा. मी पण तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया.